नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी काही महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत. मित्रांनो, जे काय आपण प्रश्न घेतलेले आहेत ते सर्व मोस्ट IMP आणि सिलेक्टेड असणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न आहे बघा पहिला, भारताचे UPI वापरणारा युरोप खंडातील पहिला देश कोणता? ठीक आहे, भारताचे UPI वापरणारा कोणता आहे मित्रांनो? जर उत्तर येत असेल उत्तर कमेंट करायचं आहे. ठीक आहे, तर बघा योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक A, फ्रान्स. फ्रान्स हा जो देश आहे तो भारताचं UPI वापरणारा युरोप खंडातील पहिला देश आहे. ठीक आहे, तर मित्रांनो या संबंधित कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात बघा. तर UPIचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो. काय आहे? युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस. काय? युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस असा UPIचा फुल फॉर्म आहे. ठीक आहे, हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. या 2023ला विचारलेला आहे. ठीक आहे, आता UPIची सुरुवात भारतात केव्हा झाली विचारलं जाऊ शकते. तर बघा 2016ला UPIची सुरुवात आपल्या भारतामध्ये झालेली आहे. ठीक आहे, सध्या किती देश UPIचा वापर करत आहेत? भारताच्या UPIचा वापर सध्या किती देश करत आहेत हा एक प्रश्न बनतो. तर बघा सध्या जगातील 12 देश भारतीय UPI वापरत आहेत. किती? 12 देश. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर काय या ठिकाणी? भारताचे UPI वापरणारा युरोप खंडातील पहिला देश फ्रान्स आहे. ठीक आहे, तर मित्रांनो फ्रान्स या ठिकाणी आलेला आहे. तर बघा फ्रान्सबद्दल आणखी 2-3 प्रश्न या परीक्षेत विचारले जाऊ शकतात येणाऱ्या. तर ते कोणते? फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत विचारलं जाऊ शकतं? इमॅन्युएल मॅक्रॉन. ठीक आहे, इमॅन्युएल मॅक्रॉन हे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आहेत. का विचारले जाऊ शकतात? कारण 2024चा आपला भारताचा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2024 या दिवशी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे प्रमुख पाहुणे म्हणून भारतात उपस्थित होते. ठीक आहे, यासाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे. ठीक आहे, फ्रान्सचे सर्वात तरुण आणि पहिले समलिंगी पंतप्रधान कोण बनलेले आहेत? तर गॅब्रिएल अटल. ठीक आहे, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, पुढील प्रश्न आहे बघा, भीमा नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून वाहत नाही? ठीक आहे, वाहत नाही विचारलंय. काही विद्यार्थी शेवटपर्यंत प्रश्न वाचत नाहीत. वाहत आहे, वाहत नाही. ठीक आहे, शेवटपर्यंत प्रश्न वाचतचा परीक्षेमध्ये, जेणेकरून तुमचा मार्क जाणार नाही. या ठिकाणी वाहत नाही कोणत्या जिल्ह्यामधून? तर बघा पर्याय क्रमांक A, सातारा या जिल्ह्यामधून भीमा नदी वाहत नाही. ठीक आहे, पुणे, अहमदनगर, सोलापूर या जिल्ह्यांमधून भीमा नदी वाहते. ओके, तर मित्रांनो भीमा नदीचा उगम विचारला जाऊ शकतो कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे? तर बघा भीमा नदीचा उगम हा महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकर या ठिकाणी झालेला आहे. ठीक आहे, भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे जे पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर अभयारण्यामध्ये आहे. या ठिकाणी भीमा नदीचा उगम होतो. ठीक आहे, भीमा नदीवर सोलापूर जिल्ह्यामध्ये उजनी धरण आहे. ठीक आहे, उजनी धरणावर बऱ्याच वेळेला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर हे उजनी हे धरण भीमा नदीवर आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, पंढरपुरामध्ये भीमा नदीला चंद्रभागा या नावाने ओळखले जाते. ठीक आहे, चंद्रभागा कोणती नदी ओळखली जाते? भीमा हीच नदी ओळखली जाते. भीमा नदी ही बघा पूर्व वाहिनी नदी आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणती कंपनी एलॉन मस्क यांच्या मालकीची आहे? तर मित्रांनो एलॉन मस्क हे बघा सध्या जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. ठीक आहे, फोर्ब्सच्या यादीनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये एलन मस्क यांचा दुसरा क्रमांक लागतो. पहिला कोणाचा लागतो? अर्नॉल्ड बर्नॉल्ट. ठीक आहे, अर्नॉल्ड बर्नॉल्ट यांचा पहिला क्रमांक लागतो. दुसरा एलन मस्क यांचा लागतो. ठीक आहे, तर खालीलपैकी कोणती कंपनी एलन मस्क यांच्या मालकीची आहे? तर बघा ट्विटर ही कंपनी एलन मस्क यांनी विकत घेतलेली आहे. ठीक आहे, ट्विटर. ओके मित्रांनो, एक कंपनी आहे बघा टेस्ला. ठीक आहे, टेस्ला ही जी कंपनी आहे ती एलन मस्क यांची कंपनी आहे. मित्रांनो याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. सध्या इलेक्ट्रिक व्हेकल यालाच EV असं म्हटलं जातं, याचा जोरदार फॉर्म चालू आहे मित्रांनो मार्केटमध्ये. तर बघा जगामध्ये सर्वाधिक EV किंवा इलेक्ट्रिक व्हेकल बनवणारी जी कंपनी आहे ती टेस्ला ही कंपनी आहे, जी एलन मस्क यांची कंपनी आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे, प्रश्न विचारला जाऊ शकतो. जगात सर्वाधिक EV बनवणारी कंपनी कोणती? टेस्ला. ओके,
पुढील प्रश्न आहे बघा, लोकसभा खासदार होण्यासाठी किमान वय किती असावे लागते? किमान वय किती असावे लागते मित्रांनो? 25 वर्ष. पर्याय क्रमांक डी 25 वर्ष एवढं किमान वय असावं लागतं खासदार होण्यासाठी. ठीक आहे. महाराष्ट्रातून लोकसभेवर किती खासदार निवडून जातात मित्रांनो? तर 48 खासदार महाराष्ट्रातून लोकसभेवर जातात. ठीक आहे, 48 एवढे खासदार. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना खालीलपैकी कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? त्र्यंबक बापूजी ठोंबरे कोणत्या? तर मित्रांनो यांना बालकवी. ठीक आहे, पर्याय क्रमांक सी बालकवी या टोपण नावाने ओळखले जाते. ठीक आहे, बालकवी म्हणजेच त्र्यंबक बापूजी ठोंबरे. ठीक आहे. आता माधवानुज हे कोणाचे टोपण नाव आहे? माधवानुज तर बघा काशीनाथ हरी मोडक. ठीक आहे, माधवानुज म्हणजेच कोण? तर काशीनाथ हरी मोडक. त्यानंतर गोविंदाग्रज हे कोणाचं टोपण नाव आहे? तर राम गणेश गडकरी. राम गणेश गडकरी हे कोणाचं यांचं टोपण नाव आहे? गोविंदाग्रज. ठीक आहे. केशवसूत कोणाला म्हटलं जातं? तर कृष्णाजी केशव दामले यांना केशवसूत असं म्हटलं जातं. ठीक आहे. आपलं मूळ उत्तर आहे बालकवी हे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं टोपण नाव आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठा समुद्र किनारा लाभलेला आहे? कोणत्या राज्याला लाभलेला आहे मित्रांनो? गुजरात. ठीक आहे, पर्याय क्रमांक ए गुजरात या राज्याला भारतामध्ये सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला आहे. किती? 1600 किलोमीटर. ठीक आहे, 1600 किलोमीटर एवढा समुद्र किनारा गुजरात या राज्याला लागलेला आहे आणि प्रथम क्रमांक लागतो गुजरात राज्याचा समुद्र किनारा लाभण्याबाबत. दुसऱ्या क्रमांकावर कोणते राज्य आहे? तमिळनाडू हे राज्य आहे. तमिळनाडू हे दुसऱ्या क्रमांकावरचे राज्य आहे. तिसऱ्या क्रमांकावर आंध्र प्रदेश. आपल्या महाराष्ट्राला किती समुद्र किनारा लाभलेला आहे? 720 किलोमीटर. ठीक आहे, 720 किलोमीटर एवढा समुद्र किनारा महाराष्ट्र राज्याला लाभलेला आहे. ठीक आहे. एक प्रश्न या ठिकाणी बनतो बघा, या ठिकाणी सर्वात मोठा किंवा सर्वात जास्त विचारलेला आहे, तर सर्वात कमी समुद्र किनारा कोणत्या राज्याला लागलेला आहे? तर गोवा. ठीक आहे, गोवा या राज्याला बघा सर्वात कमी समुद्र किनारा लाभलेला आहे. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे बघा, पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे? ठीक आहे, पवनार आश्रम यालाच बघा मित्रांनो परमधाम देखील म्हटलं जातं. ठीक आहे, परमधाम हा आश्रम कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा या ठिकाणी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यामध्ये आहे हा पवनार आश्रम. ठीक आहे, याची स्थापना कोणी केली आहे? तर मित्रांनो विनोबा भावे. ठीक आहे, विनोबा भावे यांनी पवनार या आश्रमाची स्थापना केलेली आहे. कधी? 1934ला. ठीक आहे, 1934ला केलेली आहे. मित्रांनो वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर बघा विनोबा भावे हे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही आहे. ठीक आहे. तसेच रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण? तर विनोबा भावे हे रॅमन मॅग्सेसे मिळवणारे पहिले भारतीय आहे. ठीक आहे, 1958ला त्यांना रॅमन मॅग्सेसे हा पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? कोणत्या वर्षी झालेली आहे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना? तर मित्रांनो 1885 तारीख विचारली तर 28 डिसेंबर 1885. 28 डिसेंबर 1885ला राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे. कोणी केलेली आहे? ॲलन ह्यूम. प्रश्न विचारला जातो काँग्रेसचे जनक कोणास म्हटले जाते? तर ॲलन ह्यूम यांना काँग्रेसचे जनक असं म्हटलं जातं. ठीक आहे मित्रांनो, प्रश्न एक आणखी विचारला जातो, राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? व्योमेशचंद्र बॅनर्जी. ठीक आहे, व्योमेशचंद्र बॅनर्जी हे राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. आणि जर विचारलं राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण? तर ॲनी बेझंट या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. ठीक आहे, काँग्रेसची स्थापना मुंबईला झालेली आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू आहे बघा ब्लू मॉर्मॉन. ठीक आहे, पर्याय क्रमांक ए ब्लू मॉर्मॉन
हा जो फुलपाखरू आहे तो महाराष्ट्राचं फुलपाखरू आहे, ठीक आहे. आता याच्याशी रिलेटेड कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात, तर या ठिकाणी राज्यफूल विचारलं जाऊ शकतं. तर बघा, मोठा बोंडारा किंवा ताम्हण, ठीक आहे, हे महाराष्ट्राचं राज्यफूल आहे. त्यानंतर राज्य हत्यार विचारलं जाऊ शकते 101%, कारण आता जाहीर करण्यात आलेलं आहे राज्य हत्यार. तर बघा, राज्य हत्यार काय आहे? दांडपट्टा. महाराष्ट्राचं राज्य हत्यार आहे दांडपट्टा. त्यासोबत विचारलं जाऊ शकते राज्यमासा, तोही आताच घोषित करण्यात आलेला आहे. तर बघा, सिल्वर पापलेट हा महाराष्ट्र राज्याचा राज्यमासा आहे. या दोघांपैकी एक विचारलं जाणार, ठीक आहे. राज्यमासा सिल्वर पापलेट आणि राज्य हत्यार दांडपट्टा, ठीक आहे. राज्यफूल मोठा बोंडारा किंवा ताम्हण, राज्य फुलपाखरू ब्लू मॉर्मॉन. राज्यगीत गरजा महाराष्ट्र माझा, ठीक आहे. गरजा महाराष्ट्र माझा याच्या लेखकावर जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी प्रश्न विचारण्यात आला होता. तर गरजा महाराष्ट्र माझा याचे लेखक आहेत राजा बडे, ठीक आहे. राजा बडे. गायलेला आहे शाहीर साबळे यांनी आणि संगीत दिलेलं आहे श्रीनिवास खळे यांनी, ठीक आहे. तर राज्यप्राणी विचारला जाऊ शकतो. राज्यप्राणी आहे शेकरू. यालाच राटोपा इंडिका असं म्हटलं जातं. सेपरेट प्रश्न विचारलेला आहे. शेकरू या प्राण्याचे शास्त्रीय नाव काय? तर राटोपा इंडिका, ठीक आहे. अशा प्रकारे एवढे प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. आपलं मूळ उत्तर आहे महाराष्ट्र राज्याचे फुलपाखरू आहे ब्लू मॉर्मॉन. पुढील प्रश्न आहे बघा, घोडे बांधण्याच्या जागेस काय म्हटले जाते? काय म्हटले जाते माहीत असेल सर्वांना. तर या ठिकाणी पागा म्हटले जाते. घोडे बांधण्याच्या ठिकाणाला पागा असे म्हटले जाते, ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, भारताचे दुसरे राष्ट्रपती खालीलपैकी कोण होते? मित्रांनो, आता जी काही तलाठी भरती झाली होती बघा, त्याच्यामध्ये पहिले सोडून दिलं आणि सगळ्या बाबतीत दुसरं विचारलं होतं, ठीक आहे. दुसऱ्या क्रमांकाचं सर्व काही विचारलं होतं. त्या दृष्टिकोनातून आपल्याला देखील पहिले 3 आणि शेवटचे 3 पार्ट असले पाहिजेत प्रत्येक गोष्टीचे, ठीक आहे. जसं की आता पहिले पंतप्रधान, दुसरे पंतप्रधान, तिसरे पंतप्रधान आणि आता शेवटचे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आधीचे दोघे, अशा प्रकारे आपल्याला पाठ असले पाहिजेत. तसेच बघा, ही सर्व लिस्ट आपल्याला पाठ असली पाहिजे. तर बघा, भारताचे दुसरे राष्ट्रपती खालीलपैकी कोण होते? तर डॉक्टर एस राधाकृष्णन यांना सर्वपल्ली राधाकृष्णन असं म्हटलं जातं. तर हे भारताचे दुसरे राष्ट्रपती होते, ठीक आहे. पहिले होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ठीक आहे. मित्रांनो, या लिस्ट पाठ करून ठेवायच्यात आपल्याला. राष्ट्रपती, पंतप्रधान, भारतरत्न पुरस्कार, जे काही खेळांचे पुरस्कार, त्यानंतर नोबेल पुरस्कार, याच्यामध्ये प्रश्न विचारले जातात बघा. खालीलपैकी कोणाला मिळालेला आहे किंवा खालीलपैकी कोणी हे पद भूषविलेले आहे, भूषविलेले नाही, ठीक आहे. त्यामुळे पूर्ण लिस्ट आपल्याला पाठ असणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी बघा, पंडित नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते, ठीक आहे. सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री होते, ठीक आहे. यांना भारताचे लोहपुरुष म्हणून देखील ओळखलं जातं. आपलं मूळ उत्तर आहे भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर एस राधाकृष्णन. सध्या राष्ट्रपती कोण आहेत? द्रौपदी मुर्मू, ठीक आहे. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता? या ठिकाणी चुकीचा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. तर बघा, या ठिकाणी भूदल उपेंद्र द्विवेदी, वायुदल अमरप्रीत सिंग, नौदल कृष्ण स्वामीनाथन, CDS दिनेश त्रिपाठी, यापैकी चुकीचा पर्याय आहे बघा, पर्याय क्रमांक डी, CDS दिनेश त्रिपाठी, ठीक आहे. CDS म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ. सध्या कोण आहेत? अनिल चौहान, ठीक आहे. अनिल चौहान हे भारताचे CDS आहेत. त्यामुळे ही जोडीची चुकीची आहे, ठीक आहे. पर्याय क्रमांक डी, दिनेश त्रिपाठी हे भारताचे नवीन नौदल प्रमुख बनलेले आहेत, ठीक आहे. भारताचे नवीन नौदल प्रमुख कोण असणार आहेत? तर दिनेश त्रिपाठी हे असणार आहे, ठीक आहे. आता मित्रांनो, या बाबतीत बघा, भूदलाचे उपेंद्र द्विवेदी हे उपप्रमुख आहेत, ठीक आहे. या जोड्या कशाच्या आहेत? उपप्रमुखाच्या आहेत. भूदलाचे उपप्रमुख आहेत उपेंद्र द्विवेदी, वायुदलाचे उपप्रमुख आहेत अमरप्रीत सिंग, नौदलाचे उपप्रमुख आहेत कृष्ण स्वामीनाथन, ठीक आहे. आता यांचे प्रमुख देखील आपल्याला या ठिकाणी प्रिपेअर करायचे आहेत. याच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर पहिले बघा, भूदल, ठीक आहे. भूदलाच्या प्रमुखास काय म्हटले जाते? तर जनरल म्हटले जाते. लक्षात ठेवायचं आहे, सेपरेट प्रश्न विचारलेला आहे. भूदलाच्या प्रमुखास जनरल असे म्हटले जाते. सध्या जनरल कोण आहेत? मनोज पांडे, ठीक आहे. लष्कर प्रमुख कोण आहेत? मनोज पांडे, ठीक आहे. वायुदलाच्या प्रमुखास काय म्हटले जाते? तर वायुदलाच्या प्रमुखास म्हटले जाते एअर चीफ मार्शल, ठीक आहे. एअर चीफ मार्शल कोण आहेत भारताचे सध्या? तर विवेक राम चौधरी. विवेक राम चौधरी हे एअर चीफ मार्शल आहेत.
त्यानंतर नौदलाच्या प्रमुखास काय म्हटले जाते, तर ॲडमिरल म्हटले जाते. ॲडमिरल सध्या कोण आहेत, तर बघा दिनेश त्रिपाठी. ठीक आहे, दिनेश त्रिपाठी हे नवीन ॲडमिरल बनलेले आहेत. ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो हे प्रश्न आपण प्रिपेअर करून घेतलेले आहेत. पुढील प्रश्न आहे बघा, संगणकाद्वारे व्यवहार म्हणजेच ई कॉमर्स, तर संगणकीय पत्रव्यवहार म्हणजे काय. ठीक आहे, तर मित्रांनो ईमेल या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पत्रव्यवहार जो आपण संगणकाद्वारे करत असतो त्याला ईमेल म्हटलं जातं. ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक मेल किंवा ईमेल. ओके, पुढील प्रश्न आहे बघा, सतीबंदी कायदा 1829, सतीबंदी कायदा 1829 ला कोणत्या गव्हर्नर जनरलने संमत केला. ठीक आहे, कोणत्या, तर बघा विल्यम बेंटिंक. ठीक आहे, पर्याय क्रमांक ए विल्यम बेंटिक यांनी सतीबंदी कायदा 1829 ला संमत केला होता. ठीक आहे, विल्यम बेंटिंक. तर मित्रांनो या ठिकाणी बघा लॉर्ड रिपन, आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, लॉर्ड रिपन याला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटलं जातं. एक प्रश्न विचारला जातो, वर्नाक्युलर प्रेस ॲक्ट कोणी रद्द केला, तर बघा लॉर्ड रिपन याने वर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट रद्द केलेला आहे. कधी, 1881ला. ठीक आहे, 1881ला लॉर्ड रिपन याने वर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट रद्द केला होता. ठीक आहे, आता वर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट कोणी लागू केला होता आणि केव्हा लागू केला होता, कमेंट करून सांगा. मागील व्हिडिओमध्ये आपण हा प्रश्न पाहिलेला आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न आहे बघा, जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे. जिम कार्बेट कोणत्या राज्यामध्ये आहे, बघा उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. ठीक आहे, उत्तराखंड राज्यामध्ये जिम कार्बेट हे राष्ट्रीय उद्यान आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री कोण आहेत, पुष्कर सिंग धामी. राज्यपाल कोण आहेत, कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, एक महत्त्वाचं बघा राष्ट्रीय उद्यान आहे कान्हा. ठीक आहे, कान्हा हे राष्ट्रीय उद्यान विचारलेलं आहे बऱ्याच वेळेला. मध्य प्रदेश या राज्यामध्ये कान्हा राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमधील तुम्हाला जर राष्ट्रीय उद्यान माहीत असतील तर मला कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना केव्हा झाली. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना केव्हा झालेली आहे, तर बघा 7 एप्रिल 1948. ठीक आहे, 7 एप्रिल 1948ला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन याला WHO म्हटलं जातं. ठीक आहे, WHO म्हटलं जातं, जागतिक आरोग्य संघटना मराठीत म्हटलं जातं. तर याची स्थापना झालेली आहे 7 एप्रिल 1948ला. याच्या मुख्यालयावर बरेच वेळेला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर याचं मुख्यालय आहे बघा जिनिव्हा या ठिकाणी, स्वित्झर्लंड देशामध्ये. ठीक आहे, स्वित्झर्लंड देशामधील जिनिव्हा या ठिकाणी. तर WHOचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत, मला कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे, अध्यक्षावर देखील प्रश्न विचारले गेलेले आहेत. ठीक आहे मित्रांनो, तर अशा प्रकारे या व्हिडिओमधून तुमचे बघा जवळपास 50+ प्रश्न आपण कव्हर करून घेतलेले आहेत. त्यामध्ये आपण उत्तर आणि इतर स्पष्टीकरण सहित सर्व प्रश्न पाहिलेले आहेत. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, एक लाईक एक शेअर करायचं आहे. ठीक आहे, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्यायची आहे, अभ्यास आणि ग्राउंड चालू ठेवायचा आहे. धन्यवाद.